सांगलीतल्या नेत्यांमध्ये जेवणाच्या आमंत्रणावरून रंगलेली शाब्दिक टोलेबाजी आता चर्चेत आली आहे। जयंत पाटलांनी कधीच जेवायला बोलावलं नाही असा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावला। यावर काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनीही प्रतिटोला लगावलाय। जरा चाललेलं काय विषय कुठला म्हणजे जरा न येऊन चालते का असा सुद्धा आम्ही जरा प्रयत्न केला, पण तुम्ही जेवणाचं आमंत्रण दिलं आणि मग आठवलं की एवढ्या वर्षात कधीच साहेब तुम्ही आम्हाला जेवायला बोलवलं नाही। देवराज दादा मग तक्रार नाही, काका बोलवायचे जेवण घालायचे, पण तुम्ही कधीच जेवायला बोलवलं नाही, कधी नाही ते बोलवलं आहे। कसं जेवण असते तुमच्या घरात हे बघायसाठी आम्ही आलो आणि ते जेवणाच्या पायी आज भाषण करायची पाळी आली। तो दादा इलेक्शन झाली जेवण कधी देणार आणि दादाने आज सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला। आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची। आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका। जेवण विशाल देवराजच आहे, माझं नाही। जेवण देवराजच आहे, माझं जेवण मी नक्की देईन। माझं काही